हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास सेटचं मॅथचं लेसन नंबर 6चं प्रॅक्टिस सेट 6.3। 6.3चा मी क्वेश्चन नंबर 1 घेतलेला आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे क्वेश्चन नंबर 2। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे। क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय। त्याच्यामधलं बघा क्वेश्चन 1 काय आहे, x + y³ - x - y³। ठीक आहे, आता हे बघा कोणत्या फॉर्ममध्ये वाटत आहे तुम्हाला। आपल्याला असा फॉर्म्युला होता काय a³ - b³ ठीक आहे, तिथं काय फॉर्म्युला अप्लाय करायचा, कोणता होता a³ - b³ काय असतो a - b सेकंड ब्रॅकेटमध्ये a² + ab + b²। ठीक आहे, असा फॉर्म्युला होता। आता हे बघा याच्यामधला हा काय असेल आपला a आणि हा असेल x - y काय असेल b। पुट करा व्हॅल्यू काय असेल इक्वल टू साइन काय a - b। a काय आपला x + y मायनस आहे म्हणून मायनस b काय आपला x - y ब्रॅकेट कंप्लीट। नंतर नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येईल a² म्हणजेच x + y² प्लस इथं प्लस आहे म्हणून प्लस a × b। a किती आहे x + y आणि b किती आहे x - y प्लस b किती आहे x - y² ब्रॅकेट क्लोज। ठीक आहे, समजत आहे। आता या ब्रॅकेटला ओपन करू आपण, काय येईल x + y। आता हा मायनस आहे आणि हा प्लस x आहे, मायनस प्लस मायनस x आणि हा मायनस मायनस प्लस y। आता बघा इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल x + y² कोणता फॉर्म्युला असतो आपल्याला एक फॉर्म्युला असतो काय असतो a + b²। कोणता असतो a² + 2ab + b²। आणि हे बघा x + y x - y असा पण एक फॉर्म्युला असतो आपल्याला काय असतो a + b a - b काय असतो a² - b²। ठीक आहे, हे आपण एकदम चॅप्टरच्या लेसन नंबर 7 मध्ये क्लास 7 मध्ये पण झालेलं आहे आणि लेसनच्या एकदम सुरुवातीला बघितलं होतं। ठीक आहे, आणि काय असतो a - b चा फॉर्म्युला पण काय येईल a² - 2ab + b²। ठीक आहे, आता ह्या तिन्ही ठिकाणी आपल्याला हे फॉर्म्युले काय करायचे अप्लाय करायचे। ठीक आहे, हे बघ x + y² कोणता लागेल a + b² काय येईल ax² + 2ab 2। आता हा काय आपला a आणि हा काय राहील b 2। a किती आहे x × y प्लस b² म्हणजे y² प्लस आता बघा x + y x - y काय असतो फॉर्म्युला a + b a - b चा a² - b² म्हणजेच x² - y²। ठीक आहे, प्लस आता इथं अप्लाय करा काय येईल हा थर्डवाला x² - 2xy + y²। आला। आता बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणते 0 होतात, हे बघा +x - x काय होईल 0 कट। ठीक आहे, y + y काय येईल 2y नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये x² काही कट होते का x² + 2xy काय केली मी याची फक्त मल्टिप्लिकेशन केली प्लस y² + x² - y² प्लस x² - 2xy + y²। बघा प्लस 2xy - 2xy काय होईल कट होईल। अजून कोणता कट होईल -y² + y² कट होईल। काय राहिलं ब्रॅकेटमध्ये लिहा 2y ॲज इट इज x² प्लस हा y² प्लस x² प्लस x²। ठीक आहे, बघा काय येईल मग 2y तर x² काय होईल 3x² तिघांची पण ॲडिशन प्लस y²। आलं। आता ह्या 2y ने आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2 3 जा 6 x² y प्लस 2 × 1 2 आणि y × y² y³। हे काय झालं आपलं आन्सर, याचं सिम्प्लिफिकेशन। ठीक आहे, समजलं। एक्झाम्पल सेकंड नंबरचं बघा काय आहे 3a + 5b³ - 3a - 5b³ कोणत्या फॉर्ममध्ये आहे a³ - b³ आहे। कोणता असतो फॉर्म्युला a³ - b³ चा इज इक्वल्स टू काय असतो a - b
सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा काय येईल मग. आता या ब्रॅकेटमधला हा काय असेल आपला ए आणि हा असेल बी. ए मायनस बी म्हणजे काय येईल 3a प्लस 5b मायनस बी काय 3a मायनस 5b. ठीक आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल एचा स्क्वेअर म्हणजे 3a प्लस 5b स्क्वेअर प्लस 3a प्लस a इंटू बी काय येईल 3a प्लस 5b आणि बी काय आहे 3a मायनस 5b प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 3a मायनस 5b स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा या ब्रॅकेटला ओपन करते मी 3a प्लस 5b प्लस मायनस मायनस 3a मायनस मायनस प्लस 5b. तर बघा इथे कोणते फॉर्म्युला लागेल ए प्लस बीचा स्क्वेअर हा फॉर्म्युला लागेल आणि इथं ए प्लस बी ए मायनस बीचा आणि ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लागेल. ठीक आहे. जसं आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये बघितलं तसंच. ठीक आहे. हे बघा मी इथे लिहून दाखवते कोणता आहे फॉर्म्युला. ए प्लस बी स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी ए मायनस बीचा कोणता असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ए मायनस बी स्क्वेअरचा कोणता असतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. हे बघा आता इथं कोणतं लागेल ए प्लस बीचा म्हणजेच काय येईल 3a स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3a मल्टिप्लाय बाय 5b प्लस 5b स्क्वेअर प्लस याचं काय येईल 3a स्क्वेअर मायनस 5b स्क्वेअर. ठीक आहे. प्लस इथे कोणतं लागेल ए मायनस बीचा फॉर्म्युला म्हणजेच काय येईल 3a स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3a मल्टिप्लाय बाय 5b प्लस 5b स्क्वेअर. समजत आहे. बस आता याला आपल्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. आता बघा इथे काय कट होऊ शकते 3a प्लस 3a मायनस 3a काय होईल 0. 5b प्लस 5b काय होत असते 10b. ठीक आहे. आणि हे बघा 3चा स्क्वेअर 9 एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 3 2 3 जा 6 6 5 जा 30 30 ए बी प्लस 5चा स्क्वेअर 25 बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 एचा स्क्वेअर 9 ए स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर 25 बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर काय येईल 9 ए स्क्वेअर 3 2 जा 6 6 5 जा 30 30 ए बी प्लस 25 बी स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 आणि बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. समजली स्टेप. काहीच ते फक्त मी जे मल्टिप्लिकेशन होऊ शकते ते केलं आणि जे स्क्वेअर काढायचे होते ते काढून घेतले. ठीक आहे. आता बघा 10b ॲज इट इज काही कट होते का प्लस नाही प्लस मायनसच्या टर्म. हे बघा प्लस 30ab मायनस 30ab होईल कट. कट म्हणजेच 0 होते. ठीक आहे. अजून मायनस 25b स्क्वेअर प्लस 25b स्क्वेअर अजून काय राहिलं बघा काय राहिलं मग 9 ए स्क्वेअर जे राहिलेलं आहे ते लिहून घ्यायचं 25b स्क्वेअर प्लस 9 ए स्क्वेअर प्लस 9 ए स्क्वेअर. ठीक आहे. काय 10b 9 ए स्क्वेअर 9 ए स्क्वेअर 9 ए स्क्वेअर याची काय करायची ॲडिशन 9 प्लस 9 18 18 प्लस 9 27 27 ए स्क्वेअर प्लस 25 बी स्क्वेअर. ठीक आहे. समजत आहे. काय केली फक्त आपण ज्या सेम टर्म आहेत त्यांची ॲडिशन केली. ठीक आहे. आता बघा आता ह्या 10b ना आतमध्ये काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं. 10b ने जर 27ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल 270 ए स्क्वेअर बी प्लस याने याला केलं तर 250 बी बी आहे बी इंटू बी स्क्वेअर काय येईल बी क्यूब. हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन. हे झालं आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 3 बघा ए प्लस बी क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. आता बघा असं काहीतरी येऊन दिलेलं आहे की आपल्याला ए प्लस बी क्यूबचं लेसन नंबर 5मध्ये होता. काय होता फॉर्म्युला ए प्लस बी क्यूबचा ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3
AB² प्लस BQ काय होता लेसन नंबर 5मध्ये होता आणि काही 5.2मध्ये 2वर याच्यावर आपण एक्झाम्पल पण सॉल्व केले होते. ठीक आहे, बघा आता आपल्याला इथं अरेंज करायचं आहे. ठीक आहे, त्याला पुट करा व्हॅल्यू. A प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय येईल A³ प्लस 3A² प्लस 3AB² प्लस B³ मायनस हे जे राहिलेली टर्म आहे ती लिहून घेऊ मायनस A³ मायनस B³. आता बघा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह काही कट होते का? यस होईल. प्लस A³ मायनस A³ कट होते, प्लस B³ मायनस B³ कट होते. काय राहिलं 3A² प्लस 3AB². हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा 4 नंबरचं काय P³ मायनस P प्लस 1³ हा फॉर्म्युला कशासारखा दिसतो A³ मायनस B³ फॉर्ममध्ये दिसत आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने सॉल्व करूया. A³ मायनस B³ काय असतो A³ मायनस B³ फॉर्म्युला A मायनस B A² प्लस AB प्लस B². ठीक आहे, हे बघा काय येईल A काय आपला P आणि B काय असेल P प्लस 1. ठीक आहे, मग काय येईल पुट करा व्हॅल्यू A मीन्स काय येईल P मायनस B काय येईल आपला P प्लस 1. ठीक आहे, आता सेकंड ब्रॅकेटमध्ये Aचा स्क्वेअर म्हणजेच Pचा स्क्वेअर प्लस A इंटू B. A काय आपला P मल्टिप्लाय बाय B काय P प्लस 1 प्लस P प्लस 1 स्क्वेअर. ठीक आहे, बघा सॉल्व करू आपण. P ह्या मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय करा मायनस प्लस मायनस P मायनस प्लस मायनस 1. बघा P² प्लस P इंटू ह्या Pने आपल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया आपण. P इंटू P² प्लस आहे म्हणून प्लस P इंटू 1 P प्लस आता हे बघा A प्लस B² फॉर्ममध्ये काय येईल मग हा काय असेल A आणि हा B म्हणजेच A² मीन्स P² प्लस 2AB मीन्स P इंटू 1 प्लस 1 स्क्वेअर. ठीक आहे, हे बघा आता काय येईल हा प्लस P मायनस P काय होईल कट होईल. इथं काय राहिलं मायनस 1. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल सांगा P² प्लस P² प्लस P प्लस P² प्लस 2P 1चा स्क्वेअर काय असतो 1. मग काय येईल मायनस P² P² काय होईल ॲडिशन 3P² प्लस P प्लस 2P काय होईल 3P प्लस 1. झालं एवढं समजलं का? आता बघा इथं -1 दिलेलं आहे. या -1नी काय करू आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू म्हणजे जे आपण पॉझिटिव्ह साईन आहेत त्या सर्व काय होऊन जातील निगेटिव्ह. म्हणजे मायनस प्लस 3P² आन्सर काय येईल मायनस 3P² मायनस प्लस मायनस 3P मायनस प्लस परत -1. ठीक आहे, हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन. हे बघा या प्रॅक्टिस सेटमध्ये लास्ट एक्झाम्पल 3xy मायनस 2ab³ मायनस 3xy प्लस 2ab³ कोणत्या फॉर्ममध्ये आहे A³ मायनस B³ फॉर्ममध्ये आहे. काय असतं फॉर्म्युला A³ मायनस B³ A मायनस B सेकंड ब्रॅकेटमध्ये A² प्लस AB प्लस B². ठीक आहे, चला व्हॅल्यू पुट करा. हा काय असेल आपला पूर्ण A आणि हा सर्व B. ठीक आहे, काय येईल मग A मायनस B मीन्स 3xy मायनस 2ab मायनस 3xy B काय असेल प्लस 2ab. हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट हा एवढा. ठीक आहे, आता बघा A² इथं लिहिते A² म्हणजेच काय 3xy मायनस 2ab² प्लस A इंटू B 3xy मायनस 2ab 3xy प्लस 2ab प्लस B² म्हणजेच 3xy प्लस 2ab². ठीक आहे, बघा सॉल्व करूया. याला दोन्ही ब्रॅकेट काय करू ओपन करूया. काय येईल 3xy मायनस 2ab मायनस प्लस मायनस 3xy मायनस प्लस परत काय होईल मायनस 2ab. ह्याला फर्स्ट ब्रॅकेट. आता बघा याला A मायनस Bचा
होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागतो आणि याला a मायनस बी ए प्लस बीचा आणि याला a प्लस बीचा फॉर्म्युला लागतो. ठीक आहे, तर सर्व मी मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलंच आहे. ठीक आहे, ए मायनस बीचा काय असतो ए स्क्वेअर म्हणजे 3xy स्क्वेअर मायनस 3xy 2ab प्लस 2ab स्क्वेअर प्लस याचं काय येईल 3xy स्क्वेअर मायनस 2ab स्क्वेअर प्लस याचं एक्सपान्शन काय येईल 3xy स्क्वेअर प्लस 2 इंटू 3xy मल्टिप्लाय बाय 2ab प्लस 2ab स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा ह्या फर्स्ट टर्ममधलं काही कट होते का? हा प्लस 3xy मायनस 3xy काय होते कट. म्हणजे इथं काय आलं मायनस 2ab मायनस 2ab म्हणजे मायनस टू काय होईल मायनस 4ab. ठीक आहे, आता बघा आतमध्ये काय राहिलं याचं आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 3चा स्क्वेअर 9 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 2 3 जा 6 6 2 जा 12 xy ab काय येईल इंटू xy ab प्लस 2चा स्क्वेअर 4 aचा स्क्वेअर a स्क्वेअर bचा स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर 4 a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर 9 x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2 3 जा 6 6 2 जा 12 xy ab प्लस 4 a स्क्वेअर b स्क्वेअर. ठीक आहे, कसं सिम्प्लिफिकेशन केलं हे बघा मायनस 4ab. आता बघा काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म आहेत का ज्या कट होऊ शकतात. हां मायनस 12xy ab प्लस 12xy ab काय होते कट होणार आहे. बघा मायनस 4a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे, अजून काही होते का नाही. म्हणजे काय राहिलं बाकी 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा 4ab 9a स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर ह्या सर्वांची काय होईल ॲडिशन 9 प्लस 9 18 18 प्लस 9 27 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस हा ॲज इट इज 4a स्क्वेअर b. ठीक आहे, आता बघा आता हा मायनस 4ab काय करू आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. मायनस 4 इंटू 27 काय होतं मायनस 108 ab एक्स स्क्वेअर ab एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस प्लस मायनस 4 4 जा 16 a स्क्वेअर a इंटू b आणि हे स्क्वेअर b स्क्वेअर आहे म्हणजे काय येईल हे a क्यूब इंटू b क्यूब म्हणजे हिचं a आणि b एक वाढला ना. ठीक आहे, समजलं. हे झालं आपल्या याचं फायनल ॲन्सर सिम्प्लिफिकेशन. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट 6.3 पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.